मला सुरुवात करूया. स्वयंप्रेरक आयोजित प्रवास गीतेचा शोध स्वतःचा या मालिकेच्या 117व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 6 आत्मसंयम योग, श्लोक क्रमांक 11. सो हा एक अत्यंत महत्वाचा श्लोक आज आपण पाहणार आहोत. आपलं ब्रीद वाक्य, ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य सदैव आपल्याला प्रेरणा देत राहू. आपले आदर्श संत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना कोटी कोटी वंदन. भगवान श्री योगेश्वर श्रीकृष्ण यांनाही कोटी कोटी वंदन. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली ज्यांच्या प्रेमळ अशा सहवासातून आपण गीता आणि त्याचा सहवास अनुभवतो आहोत, अशा माऊलींच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन. पुढील येणाऱ्या आठवड्यामध्ये गुरुपौर्णिमेचा एक महत्वाचा दिवस भारतीय परंपरेनुसार आपण सर्वच जण आपापल्या परीने साजरे करणार आहोत. आणि अर्थात हा सर्वोच्च मार्ग दाखवणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्याही चरणी या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्रिवार वंदन. सर्व सद्गुरूंना या निमित्तानं त्रिवार वंदन आणि उपस्थित आपण सर्व श्रोते हो. गेल्या काही महिन्यांपासून अध्याय 6च्या प्रवासाला सुरुवात करत असताना आपण पहिल्यापासून हे सांगतोय की हा अध्याय जो आहे हा बोलायचा ऐकायचा अध्याय नाही, हा करायचा अध्याय, ही प्रॅक्टिस आहे. आणि या प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून आपण काही आपल्यापुरते काही सराव म्हणा किंवा काही प्रॅक्टिसेस हे आपल्यामध्ये जोडलेले आहेत. एकच मिनिट, हे सेटिंग मध्ये जाऊन जरा चेंज करून घेऊया. सर्वेश प्लीज रेकॉर्डिंग चालू ठेवशील, आज माझ्याकडे नाही होते. एक मिनिट. सो आपण 6व्या अध्यायामध्ये स्वाध्याय या माध्यमातूनच या गोष्टीकडे पाहतोय. आणि आता खऱ्या अर्थानं मागच्या श्लोकापासून 10व्या श्लोकापासून ह्या प्रत्यक्ष स्वाध्यायाला सुरुवात झालेली आहे. आणि मागच्या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगितलं की आपल्याला एकांत शोधायचा आहे. आणि त्या एकांताचे आपण 2 वेगवेगळे अर्थ सुद्धा पाहिलेले आहेत. एक भौतिक दृष्ट्या एकांत, की अशी जागा जिथे आपल्याला कुठलाही डिस्टर्बन्स नसेल, की जेणेकरून आपलं मन जे आहे ते शांत व्हायला आपल्याला मदत होईल, असा फिजिकल एकांत. आणि दुसरा जो आहे तो खऱ्या अर्थाने आपलं मन आतून जे सदैव गोंधळात असतं, सदैव आवाज, विचार, चिंतन हे सतत आपलं चालू असतं, तर ह्या सगळ्यामधून आपल्याला ती शांतता अनुभवायची आहे. तर अशा दृष्टीनं आपल्याला हा एकांत हा अपेक्षित आहे, हे आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं. आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करायची आहे. त्यामुळे इथून पुढे जो सगळा भाग असणार आहे हा प्रत्यक्ष. आता नेमकं काय करायचं, कसं करायचं, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, ते केल्यानंतर आपल्याला कसे अनुभव येणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची उकल आता ह्या पुढच्या सगळ्या प्रवासात 6व्या अध्यायाच्या होणार आहे. आणि माऊलींनी आपल्याला अध्यायाच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की हा शब्दांवाचूनचा अनुभव आहे. इथे शब्द अपुरे पडतात, व्यक्त होऊ शकत नाही, सांगू शकत नाही. पण तरीही माऊली असे म्हणले आपल्याला की माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. माझ्या मराठीमध्ये हे जे शब्दांचं जंजाळ आहे, या शब्दांमधून मी अशी काही शब्द निवडीन आणि माझ्या रसिकांना, म्हणजेच आपल्यासारख्या सर्व भाविकांना आणि साधकांना हे शब्दातीत असलेला अनुभव जो आहे तो शब्दांच्या माध्यमातून मी सांगेन, असं माऊलींनी आपल्याला आधीच वचन दिलेलं आहे. त्यामुळे आपण आश्वस्त राहूया की जरी हे शब्दातीत असलं तरी माऊलींच्या कृपेने आपल्याला ते शब्दांच्या माध्यमातून अनुभवता येईल. पण आपण जे शब्दांमधून अनुभवणार आहोत ते आपल्याला
शब्दातीत अनुभवायचा आहे. प्रत्यक्ष सेल्फ एक्सपिरियन्स जो आहे, की जो एक्सपिरियन्स असा असला पाहिजे किंवा असाच असतो, जो तुम्ही कोणाला सांगायचं म्हटलं तर तुमच्याकडे शब्द अपुरे पडणार, की कसं सांगू मी ह्या व्यक्तीला. मला एक्सप्रेस नाही करता येते ती गोष्ट. आणि हे जे आहे तेच माऊली म्हणतात की हा 6व्या अध्यायाचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आहे. जर मला ते शब्दात वर्णन करता येत असेल याचा अर्थ ते मर्यादित आहे. आणि जसं भूमितीमध्ये रेषा आणि रेषाखंड, लाईन आणि सेगमेंट अशा 2 गोष्टी असतात. आता हा जो रेषाखंड आहे हा त्या रेषेचाच भाग असतो, पण तो मर्यादित आहे. त्याचा सुरुवातीचा बिंदू, आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू हे ठरलेले आहेत. पण रेषा ही अशी आहे जी लिमिटलेस आहे, अमर्यादित आहे. ती किती मोठी आहे हे कोणीच सांगू नाही शकत. मग आपण किती सांगू शकतो? जेवढी आपल्या पटलावरती दिसेल, जेवढी आपल्याला त्या सरफेसवरती दिसेल तेवढी आपण दाखवू शकतो, पण त्याला पुढे कंटिन्युटीची साईन द्यावी लागते की हे पुढे असंच चालू आहे. तसं माझे जे अनुभव आहेत हे रेषाखंड नाहीयेत, ते मर्यादित नाहीयेत. मर्यादा आली तर आपण त्याला शब्दामध्ये मांडू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या समोर आता एखादी वस्तू असेल, तर ती वस्तू कशी आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही त्याचा रंग सांगाल, त्याचा आकार सांगाल, ची उंची सांगाल, त्याची डेप्थ किती आहे ते सांगू शकाल, ते चौकोनी आहे किंवा हे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगू. म्हणजे ह्या सगळ्या मर्यादित आहेत. जर अशी एखादी गोष्ट तुम्हाला वर्णन करायला सांगितली की ज्याला आकारही नाही, उकारही नाही, रंगही नाही, काहीच नाही, पण ती वस्तू आहे, तर तुम्ही म्हणाल याचं वर्णन कसं करायचं? कारण याला वर्णन करण्याला मला काहीतरी रेफरन्सला घ्यावं लागतं. जेव्हा मी म्हणतो की ही गोष्ट चौकोनी आहे याचा अर्थ मी सांगतो की ती गोल नाहीये. बघा लक्षात येते का? जेव्हा मी त्याला म्हणतोय की ही लाल रंगाची वस्तू आहे याचा अर्थ ती पिवळी नाहीये हे मी सांगतो तिथे. म्हणजे काय झालं? ते मर्यादा आहे. पण आकाश, स्पेस किती आहे असं जर आपल्याला कोणी विचारलं, नाही बाबा ते कसं सांगता येणार? जे काही दिसतंय ते सगळं स्पेसच आहे. म्हणजे त्याला अमर्याद ती गोष्ट आहे की त्याची मर्यादाच नाही. जसं आपण म्हणतो की समुद्र जो आहे तो किती मोठा आहे, तर आपण म्हणतो अमर्यादित आहे. याचं कारण का? कारण आपल्याला स्टार्टिंग पॉइंट दिसतोय आपल्या समोर, पण त्याचं एंड पॉइंट कुठे आहे ते मला नाही माहिती. ऑफकोर्स म्हणजे आपण जर आपला भूगोलाचा गोलार्ध काढला तर आपण सांगू बाबा इथे भारताच्या इथे त्याची सुरुवात आहे आणि या देशामध्ये त्याचा अंत आहे किंवा पुढचा त्याचा किनारा आहे. पण या आपण जे नेहमी म्हणतो पॉइंट ऑफ रेफरन्स जे आहे, तुम्ही ज्या संदर्भाने त्या गोष्टीकडे पाहताय त्या संदर्भाने म्हटलं तर सागर अमर्यादित आहे, आकाश अमर्यादित आहे, प्रेम अमर्यादित आहे. का? कारण ते शब्दांच्या पलीकडलं आहे, त्याला मर्यादेमध्ये मांडता येत नाही. तसंच आता जो आपण 6व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत तो तुम्हाला प्रत्यक्ष कृतीतनं अनुभवायचा आहे. माऊलींनी कितीही वर्णन आपल्याला करून सांगितलं तरी सुद्धा शब्दांना मर्यादा आहेत हे लक्षात घ्यायचं. म्हणून ते जे मला सांगतायत ते मला प्रत्यक्ष अनुभवायचं आहे, तरच मला ते काय म्हणतायत ते कळेल. अन्यथा शब्दांची जाण होईल, त्याचा अर्थ जो भौतिकदृष्ट्या मला माहिती आहे, म्हणजे पाण्याला पाणी म्हणायचं हे मला शिकवलेलं आहे म्हणून मला तो माहिती आहे, पण असा एखादा शब्द ज्याचा अर्थ मला माहितीच नाही तर ती गोष्ट मला कळणारच नाही. तसं आपलं जेवढं ज्ञान असेल त्याच्यानुसार ते शब्दांचे अर्थ कळतील, पण त्यातनं माऊलींना काय सांगायचं आहे, श्रीकृष्ण त्यातून अर्जुनाला काय सांगू पाहतोय हे आपण नाही फील करू शकत. म्हणून या दृष्टीनं आता ह्या सगळ्या प्रवासाकडे पहा. प्रत्यक्ष कृती ही अधिक महत्वाची आहे. बडबड अजिबात नको. मला काय अनुभवायला येतं, मग कसं जाणवतं, कोणाला सांगायचीच गरज नाही. कारण एक माणसाचा स्वभाव आपला कसा असतो, आपल्याला जे कळलं ते मी अजून लोकांना कसं सांगू शकेल ह्यासाठी आपण धडपडत असतो. कुठे संधी मिळते मला, मग मी तिथं बोलेल. मग कोणतरी माझा खाजगीतला मित्र असतो, त्याला अरे थांब तुला एक सांगतो असं म्हणून मला त्याला सांगावं असं वाटतं. का? तर मी जे अनुभवलंय ते मला इतरांना सांगावं असं वाटतं. पण इथे भगवंत म्हणलं इथे बडबड काही कामाची नाही. तर त्या दृष्टीनं हा पूर्वाभ्यास आपला फार महत्वाचा आहे. आणि आपण असं गृहीत धरूया की आपण सगळ्यांनीच हा अभ्यास गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेला आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला त्या गोष्टी अनुभवता येतील. तर आपण
आजच्या 11व्या श्लोकाकडे जाऊया. एकादशीचा मुहूर्त आहे आणि श्लोकही उत्तम आहे. श्लोक असा आहे, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमानस आत्मनः नात्युच्छ्रितं नातिचेनीचं शैलाजीन कुशोत्तरम. भगवंत असं म्हणतो की आता आपल्याला एकांत पाहिजे. मग तो एकांत कसा पाहिजे, स्पेसिफिकेशन लिहिलेत प्रॉपर. शुद्ध जागा पाहिजे. दुसरं, फार उंच नको, फार सखल नको. दर्भासन म्हणजे आसन जे आपण त्याच्यावर बसतो ते कसं असावं, तर दर्भासन मृगाजीन म्हणजे पूर्वीच्या काळी हे वापरायचंय, हरणाचं कातड, त्यावर वस्त्र असलेले स्थिर आसन स्थापित करून बसावं. म्हणजे पहिली गोष्ट, आपण आपल्याला आठवत असेल आपण अष्टांग योग पाहिला, त्याच्यामध्ये यम नियम आणि आसन हा एक जो भाग होता, तो आसनाचा भाग इथे भगवंताने आपल्याला स्पष्ट सांगितलाय. जागा शुद्ध पाहिजे. आता शुद्ध म्हणजे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे की भौतिक दृष्ट्या शुद्ध म्हणजे स्वच्छ, छान पुसलेली, त्याच्यामध्ये डाग नको किंवा अस्वच्छता नको अशी एखादी जागा. म्हणजे बेड नव्हे, बेड छान मस्त ठाकलेला आहे आणि त्याच्यावर बसायचं, ती जागा नव्हे. ओके. सो पहिली गोष्ट, जागा स्वच्छ असली पाहिजे. आता दुसरं, आपण नेहमी म्हणतो की गोमूत्र टाकून स्वच्छ करा किंवा वगैरे वगैरे. तर आपल्याला जसं त्याच्यामध्ये वाटेल तसं थोडक्यात ती जागा पवित्र असावी. आता स्वामी विवेकानंद याच्यात असं म्हणतात की जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घरातली अशी एखादी जागा निवडा की ज्या जागेमध्ये तुम्ही सोडून कोणीच नाही यायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये तुमच्याशिवाय कोणाचा इंटरफेरन्स नसला पाहिजे. आता अर्थात आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्याकडे अशी घरात काही जागा अवेलेबल नसते की जिथे कोणाचा ऍक्सेस. त्याला दुसरा पर्याय त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो की साधारण आपल्या घरामध्ये देवघर असतं, त्या देवघराच्या इथं शक्यतो आपण पावित्र्य राखत असतो, पवित्रतेच्या गोष्टी करत असतो, तिथे मंत्रस्तोत्र करत असतो, दिवाबत्ती करत असतो. म्हणजे ओव्हरऑल तिथली जी जागा आहे ती नेहमी आपण स्वच्छ आणि पवित्र ठेवण्याचा प्रयत्न. म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत आपण म्हणलं तर तिथे पॉझिटिव्ह वाईब्स पाहिजे, की जिथे बसावंसं मला वाटलं पाहिजे. बघा, आपल्या या आयुष्यात असे काही जागा असतात पर्टिक्युलर, एखादी बाग, एखादं बाग, शाळेतली मुलं, आपण जेव्हा शाळेत असतो त्यावेळेला याच बेंचवर मला बसायचं, इथं बसलं की मला भारी वाटतं, असं एक आपलं काहीतरी असतं. घरामध्ये आपली अशी एखादी जागा असते, अशी एखादी आसपास आपल्या परिसरामध्ये जागा असते की जिथं गेल्यावर आपण शांत होतो. मग एखादं मंदिर असेल, एखादं बाग असेल, एखादं कॅफे असेल, काही पण असू शकतं, पण तिथे गेल्यानंतर आपण रिलॅक्स होतो. तशी आपल्या घरात एक जागा निवडायची की जिथं बसल्यानंतर मी फक्त माझा असतो, तिथे मला कशाचीही भ्रांत नसते, कुठलाही विचार नसतो, अशी मला जागा एक तयार करायची. आता ही आत्ता आपल्याकडे नसणार आहे 100%, तर आपल्याला ती तयार करायची आहे. आता ही तयार कशी होईल, फिजिकली तर तयार होणार नाही. उद्या जर आपण घरातल्यांना म्हणलं आजपासून ही जागा माझी, इथं कोणी यायचं नाही, तर ते म्हणतील ठीक आहे, आजपासून तू या घराच्या बाहेर राहायचं, आम्ही सगळे घरात राहू. म्हणजे अशी काही आपल्याला जागा मिळणार नाही. मग काय, आपण त्यातल्या त्यात पर्याय काढू शकतो. रोज रात्री 8 वाजता मी या जागेवर बसणार. सो माझ्या मनाला मला सांगायचं आहे 8 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत ही जागा माझी. सो सायकोलॉजिकली, मानसिक दृष्ट्या आपण त्या जागेचे हकदार होतो. आणि मग हळूहळू घरातल्यांना काय माहितीये की नाही बाबा, 8 ते 8:30 इथं कोणी डिस्टर्ब करायचं नाही बाबा, याला जागा लागते. ऍटलिस्ट मानसिक दृष्ट्या ती जागा आपली होऊन जाईल. मग आणखीन त्याच्यामध्ये काय सांगितलंय, पवित्र करायचं म्हणजे काय, मग आपण म्हणतो असं काहीतरी तिथं ठेवा की ज्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. साधं म्हणजे गोष्ट म्हणजे उदबत्ती लावू शकतो आपण, छान फ्रेग्रन्स असलेली, छान सुगंध असलेली, की ज्याच्यामुळे मला तिथे फ्रेश वाटलं पाहिजे. नसेल तुमच्याकडं, दिवा लावू शकता, जे तुम्हाला शक्य असेल ते, कुठलाही पर्याय. ओके. सो पहिलं कंडिशन काय सांगितले, जागा स्वच्छ असली पाहिजे. आता दुसरं, फार उंच पण नाही आणि फार सखल पण नाही. म्हणजे खुर्चीवर बसलोय किंवा खड्डा आहे थोडासा, काय म्हणूया आपण त्याला, अजून समान जागा नाहीये, चढ उतार आहेत जागेमध्ये,
नाही का, मध्ये थोडेसे मातीवर जर आपण बसलो तर ती जागा सपाट नसते. तर भगवंतांनी सांगितलंय की अशी जागा नको की जी फार उंच पण आहे आणि फार खाली पण आहे. म्हणून मग त्याला पुढचं पद्धत काय सांगितली आहे की छानपैकी दर्भासन मांडा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दर्भासन आजकाल आपल्याला मार्केटमध्ये पण मिळतं. तर काड्या असतात त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे सिंपल ह्याच्यातलं लॉजिक समजून घ्या. आपण जर फरशीवर बसलो, फरशी गार असते, आपण तिथे जास्ती वेळ बसलो तर पायाला मुंग्या येणार, वात येणार, मग पाय आपल्याला थोडं स्ट्रेस करायचे वाटणार. ते हे होऊ नये म्हणजे फिजिकली आपण जर व्यवस्थित राहिलो तर आपलं माइंड जे आहे ते आपल्या ताब्यात आणायला आपल्याला सोपं जाईल. म्हणून अशी जागा पाहिजे की जिथे आपल्याला कळ लागली पायाला, अरे बापरे मी जास्त वेळ नाही बसू शकत, असं नाही घडलं पाहिजे. म्हणून मग एक बेसिक सपाट अशी जागा ठेवा, कारण थोडी खालीवर असली तर काय होणार, बॉडीचं वेट जे आहे ते कमी जास्त होणार आणि मग बॅक पेन झाला, अरे कंबरच दुखतेय, पाठच दुखतेय, मग जास्ती वेळ नाही बसू शकत किंवा लिमिटेशन आपल्याला येते. तो सपाट जागा, त्याच्यावरती छानसं दर्भासन टाकलेलं आणि त्याच्यावरती मृगाजीने टाकलेलं म्हणजे हरणाचं कातडं टाका. सो त्यातला जो फील आहे तो आपल्याला मिळाला. आता आपल्याकडे काही हरणाचा कातडा आपल्याला मिळणार नाही, तो साधं एखादं छान सुती आसन टाकायचं. अगदी आपल्या घरातलं काय म्हणूया आपण, गालीच्या टाईप जे असतं जाड आसन, तसं सुद्धा बैठक आपण टाकू शकतो. उद्देश काय आहे लक्षात ठेवा. आपण स्वामीजींना यासाठी म्हणतो की ते फार प्रॅक्टिकल आहे. ते म्हणतात ह्या सगळ्याचा उद्देश काय आहे की तुमचं लक्ष शरीराकडे कमी जाऊन मनाकडे जास्ती जायला पाहिजे. अशा दृष्टीनं आपल्याला कम्फर्टेबल असेल अशा पद्धतीने आपल्याला बसता यायला पाहिजे अशी जागा आपल्याला ते आसन निवडायचं आणि त्यावर वस्त्र अंचलेलं आणि स्थिर आसन स्थापित करायचं. हा विषय इतका साधा सोपा आहे आसनाच्या दृष्टीनं, पण आता त्याच्यावर माऊलींनी इतकं सुंदररित्या सांगितलंय आणि त्या दृष्टीने आपण जाऊया. माऊली म्हणतात, तरी विशेषे आता बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. माऊली म्हणतात, मी आता विशेष एक गोष्ट तुला सांगतोय. काय सांगतोय? परी ते अनुभवे उपगा जाईल. फार महत्वाची गोष्ट माऊली इथे सांगतायत. परी ते अनुभवे उपेगा जाईल, की आता जे मी तुला सांगणार आहे हे तू अनुभवलंस तरच तुझ्या उपयोगात येणार आहे. हे नुसतं शाब्दिक कामाचं नाही असं माऊली इथे स्पष्ट सांगतात. म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. माऊली असं म्हणतायत की ह्या आता जे मी सांगणार आहे त्याचा फक्त ऐकून काही उपयोग होणार नाही, तर ते प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवायचं आहे आणि ते अनुभव घेण्यासाठी अनुष्ठान करायचं आहे. ठीक आहे. जेथ अराणुकेची न कोडे, बैसलिया उठो नावडे, वैराग्यासी दुणीव चढे, देखलिया जे. ते आसन असं असलं पाहिजे की तिथं तुम्ही सहज जरी बसलात की तिथून हलूच नाही असं वाटलं पाहिजे. सो तुम्ही कम्फर्टेबल असला पाहिजे असं थोडक्यात सांगायचं. आता पुढे जेव्हा वर्णन येईल त्याच्यामध्ये तर माऊलीने म्हणजे भगवंताने फार सुंदर सांगितलंय, माऊलीने फार सुंदर सांगितलंय, अशी जागा निवडा जिथं छान पशुपक्ष्यांचा आवाज आहे, शुद्ध हवा आहे, झाड पानं वगैरे छान सावली आहे, जिथं हिंसर श्वापद नाही आहेत, की कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास होणार नाही आणि एक प्लिझंट फील ज्याला म्हणतो आपण, आल्हाददायक वातावरण असलं पाहिजे. असं ते आसन असलं पाहिजे. आता आल्हाददायक आसन म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, आपल्याकडे आल्हाददायक काहीच नाही. आणि इथून उठून मी कुठेतरी मग आल्हाद शोधण्यासाठी कुठे जातो आपण? नेचरमध्ये. चला ट्रिपला जाऊया, निसर्गात जाऊया, वॉटरफॉलला जाऊया, इकडे जाऊया, तिकडे जाऊया, आणि तिकडे जाऊन करतो काय? आपला गोंधळ तिथं जाऊन घालतो. की जो निसर्ग स्वतः मूलतः शांत आहे अशा शांत जागेत जाऊन गोंधळ शोधतो आणि मग तिथे आपला गोंधळ घातला की सगळी ती जागा जी आहे ती सगळी अपवित्र, थोडक्यात की त्या ज्या वाईब्स आहेत त्या मिळत नाहीत. बघा तुम्ही कुठलाही माणूस घ्या, किती मोठा किंवा छोटा असू द्या, प्रत्येक जण अशा शांततेच्या शोधात असतो आणि प्रत्येक जण अशी जागा शोधतो की जिथे मला शांत वाटेल. मग इन्स्टाच्या रील बघून बघून पण जातो की इकडं छान वाटेल, तिकडं छान वाटेल. तिथं गेल्यानंतर आतला गोंधळ बाहेर येतो.
म्हणून मग अशी जागा बाहेर शोधण्याच्या सध्याच्या परिस्थितीत फंदात पडण्यापेक्षा आपल्या घरीच अशी आपण जागा निवडू शकतो. किंवा आपल्या आजूबाजूला एखादं छानसं मंदिर असेल जिथे फारशी लोक जात येत नाहीत, छान आपले लोक येतात, दर्शन करतात, घंटा नाही काही नाही, अशा ठिकाणी किंवा अशी एखादी वेळ की ज्या वेळेला फारसं लोकांचं येणं जाणं नसतं पण तिथं छान वाटतं, घरामधली अशी एखादी जागा, अशी कोणतीही जागा आपण यासाठी निवडू शकतो. पुढे माऊली असं म्हणतायत, जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्सावो धैर्याचा. असंच स्थान शोधा की ज्या ठिकाणी संतांनी वास केलेला आहे. बघा काय म्हणतायत माऊली. आता हे माऊलींनी सांगितलेलं आहे 700 वर्षांपूर्वी. जिथे संतांनी वास केलेला आहे अशी जागा निवडा. कारण तिथे ऑलरेडी त्या वाईब्स असतात. म्हणून आपण म्हणतो ना, मंदिराची जागा शोधा, संतांचे आश्रम किंवा अशा जागा शोधा की जिथे ऑलरेडी त्या वाईब्स असतात. मना होय उत्सावो धैर्याचा. आता ह्याच्या विरुद्ध आपण जर बघू, आपण जर गादीवर बसून छान एकदम मस्त कुशनवाला आसन घेतलं, एकदम आरामशीर, आणि तिथे ध्यानासाठी बसलो, ध्यान कमी आणि झोप जास्ती लागणार, आणि मग आपण म्हणणार बापरे मला कळलंच नाही कधी ध्यान लागलं मला, आणि मग झोपेतनं जागलं, वा मस्त वाटलं रे. ते मस्त काय होतं, झोप होती, मेडिटेशन झालंच नाही. कारण सगळं कम्फर्टेबल ना, इतकं कम्फर्टेबल की आता मला काय कशाचीच. तुम्ही बघा की आपण थकून आलो असो, नुसतं बसलो जरी आणि डोळे मिटले तरी झोप लागते. खूप टेन्शन मध्ये असू, काहीतरी त्रास असेल आपल्याला, नुसतं पडलो तरी आपल्याला झोप लागते. का? शांतता हवी असते त्या क्षणाला. तसं हे सगळं मला आल्हाददायी इतकं मिळालं की आपोआप झोप लागून जाते. म्हणून माऊली असं म्हणतात की जिथे संतांनी वास केलेला आहे. आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर आपले संत कुठे कुठे गेलेत बघा बरं. तुकाराम महाराज गेलेत भंडारा डोंगरावर, निसर्गामध्ये. ज्ञानेश्वर माऊली कुठे गेलेत? इंद्रायणीच्या काठी, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. रामदास स्वामी कुठे गेलेत? तिकडे चाफळला, शिवथरला. कुठे गेलेत? निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आपले सगळे देव कुठे आहेत? सप्तशृंगीची देवी डोंगरावर, ज्योतिबा, खंडोबा डोंगरावर. हे सगळे जे आहेत ते निसर्गाच्या सानिध्यात आहेत, मानवी वस्तीपासून दूर आहेत, एकांतात आहेत. तो एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे, लोनलीनेस हा घातक आहे. कारण तिथे पीस नाहीये, शांतता नाहीये. आपल्याला हवाय एकांत. हा निसर्ग सजीव आहे, चैतन्याने भरलेला आहे, आणि अशा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गाचं होणं ही खरी शांतता. आपण जे गेल्या 116 भागापासून प्रयत्न करतोय शिकण्याचा, मी आणि निसर्ग हे दोन स्वतंत्र नाही आहेत. मी आणि निसर्ग एकच आहोत. आपल्याला आठवत असेल तर 2रा अध्याय, प्रकृती आणि पुरुष. ही प्रकृती ही त्या पुरुषाचंच एक स्वरूप आहे. प्रकृती आणि पुरुष हे असे दोन स्वतंत्र असू शकत नाहीत. आणि हा गोंधळ अर्जुनाचाही झाला. म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सुद्धा सांगितलं, मी आणि माया हे दोन वेगळे असू शकत नाहीत. आपल्याला साधायचंय काय हे सगळं करून? हे अनुभवायचंय की मी आणि निसर्ग हे दोन स्वतंत्र नाहीयेत. आता ह्याच्यामध्ये आपल्या ज्या भारतीय अध्यात्मशास्त्र आहे त्याच्यामध्ये 3 स्टेजेस सांगितले आहेत. एक द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत. द्वैत म्हणजे काय? मी आणि निसर्ग दोन स्वतंत्र आहोत. विशिष्ट अद्वैत म्हणजे काय? मी निसर्गाचा भाग आहे.
आणि अद्वैत म्हणजे काय? मी आणि निसर्ग एकच आहे. मारुतीरायांना राम आणि रावणाचं सगळं युद्ध झालं, सगळे अयोध्येला पोहोचले वगैरे वगैरे, आणि हनुमंतासारखा श्रेष्ठ भक्त नाही हे भगवंतानी सुद्धा सांगितलं. माझा जर कोणी प्रिय असेल तर तो फक्त हनुमंत आहे. म्हणून हनुमंताला एकदा विचारण्यात आलं की तुझं आणि रामाचं नातं काय? हनुमंतानी फार सुंदर उत्तर दिलं. तो म्हणला, जर द्वैत भावनेतून बघितलं तर मी प्रभू श्रीरामांचा भक्त आहे. जर विशिष्ट अद्वैताने पाहिलं तर मी श्रीरामांचा अंश आहे. आणि द्वैत भावनेनं पाहिलं तर मी आणि श्रीराम एकच आहोत. आता तुम्ही ठरवा मी कोण आहे. आपला पर्स्पेक्टिव्ह, आपला दृष्टिकोन हे ठरवतो की ती गोष्ट कशी आहे. आणि आपल्याला जे अद्वैत साधायचं आहे, द्वैत घालवायचं आहे, ही ड्युअलिटी जी आहे की मी आणि हे जग वेगळं आहे, हे जर मला घालवायचं असेल तर हा अद्वैताचा प्रवास मला साधायचा आहे. आणि अगदी आज आपल्याला कमी वेळेत हे सगळं संपवायचं आहे. पुढच्या 2च मिनिटात त्याचा एक फक्त फायदा सांगतो. प्रयत्न करून बघा, कारण माऊलींनीच आपल्याला सांगितलंय अनुभवल्याशिवाय कळणार नाही. हे शब्दांनी कळणाऱ्यातली गोष्ट नाही. आपण पुढच्या सत्रामध्ये ह्या श्लोकाचा माऊलींचा भावार्थ आणि पुढील श्लोक घेणार आहोत. ज्यावेळेला आपण अद्वैत साधायला लागतो, मी आणि निसर्ग एकच आहोत, हे ज्यावेळेला अनुभवाच्या स्तरावरती व्हायला लागतं, त्यावेळेला तुमच्यासाठी अशक्य असं काहीच राहत नाही. ऑल पॉवर इज विद इन यू. हा यू काय? हा यू म्हणजे मी म्हणून स्वामीजी नाही सांगत. कारण मी म्हणजे माझी आयडेंटिटी आहे, माझा ओळख आहे. माझं शरीर, माझं मन, माझे विचार, माझ्या भावना, याला पण मी म्हणत असतो. या सगळ्याच्या पलीकडे स्वामीजी आपल्याला सांगतात, ह्या सगळ्याच्या पलीकडे जो आहे ना, जो खरा आहे तुमचा, ज्याच्यामुळे हे सगळे, म्हणजे इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत, मराठीतही आपण समजून, कॉन्शियसनेस आणि रिफ्लेक्टिव्ह कॉन्शियसनेस. बिंब आणि प्रतिबिंब. कॉन्शियसनेस हा मूळ स्वरूप आहे आणि रिफ्लेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे त्या ओरिजिनल ह्याचं प्रतिबिंबित स्वरूप. मडक्यातल्या पाण्यामध्ये दिसणारं सूर्याचं प्रतिबिंब हे जरी सूर्यासमान भासत असलं तरी ते सूर्य नसतं. पण दिसायला बघायला गेलं तर तुम्ही जर त्या पाण्यात पाहायला गेलात तर तुम्हाला डोळ्यांनी सुद्धा पाहता येणार नाही, कारण ते रिफ्लेक्शन इतकं स्ट्रॉंग असतं की आपल्याला पाहताच येऊ शकत नाही. दॅट इज अ रिफ्लेक्टिव्ह कॉन्शियसनेस. प्रतिबिंबित चैतन्य आहे. तसं मी, माझं मन, माझे विचार, माझे भावना, माझं शरीर, हे सगळं काय आहे? प्रतिबिंबित चैतन्य आहे. जर प्रतिबिंबित असेल, हे रिफ्लेक्टिव्ह असेल, तर ओरिजिनल काहीतरी असलं पाहिजे. आणि विदाउट ओरिजिनल, बिंबाशिवाय प्रतिबिंबाचं अस्तित्वच नाही. म्हणून माणूस मरतो त्याला आपण काय म्हणतो? ह्यातलं चैतन्य गेलंय. शरीर तिथंच आहे ना, शरीर कुठे गेलंय? डोळे तिथेच आहेत, कान तिथेच आहे, सगळं तिथंच आहे. मग गेलंय काय? तो जो कॉन्शियसनेस आहे, या जाणीवेतून सगळं तो अनुभवत असतो. अगदी जाऊन दे, त्या गोष्टी पण जाऊ द्या. आपण आपल्याकडे जरी पाहिलं तरी आपल्याला कळेल की आपण खरंच रिफ्लेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहोत, ओरिजिनल नाही. माझ्या शरीराकडे जेव्हा मी पाहतो त्यावेळेला मला ह्याची जाणीव असते की हे माझं शरीर आहे. मग ही जाणीव कोणाला असते? शरीराला जाणीव असते की हे माझं शरीर आहे? नाही, शरीराला काहीच कळत नाही. माझे विचार, मला माहिती आहे माझ्या मनात काय विचार येतात. म्हणजे ते विचार पाहणारा कोणतरी असला पाहिजे. आपल्याला ते त्रिपुटी आठवत असेल तर बघा, दृक, दृश्य, विवेक.
ज्ञाता ज्ञान नेय, ऑब्जेक्ट, ऑब्झर्वर अँड द प्रोसेस बिटवीन अस. एक कोणीतरी पाहणार आहे, एक काहीतरी पाहिलं जाणार आहे, आणि एक ती पाहण्याची फक्त कृती आहे. जर पाहण्यासाठी काहीच नसेल तर पाहणारा काय करणार आहे? पण पाहणारा नाही तर वस्तूला अर्थच उरत नाही. तुम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीकडे पाहत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुमच्यासाठी अस्तित्वात नसते. ज्याला आपण त्याच्याकडे पाहतो त्यावेळेला त्याला अस्तित्व प्राप्त होतं. आणि मग ह्याच्यावरती फार सुंदर भाग आहे. अर्थात हा अनुभवाचा आहे आणि फार डीप आहे. आपल्याला जर कोणापैकी इंटरेस्ट असेल तर त्यांनी जरूर ह्याच्यावर रिसर्च करावा. मी म्हणतो माझं मन आहे, माझ्या मनात असे विचार येतात, मला असं असं व्हावंसं वाटतं, मला असं असं मिळवावंसं वाटतं. हे सगळं जे मी म्हणतो मी 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 मी, त्यावेळेला मी स्वतःला त्या निसर्गापासून वेगळं करतो. आणि म्हणून माझ्या आयुष्यात स्ट्रगल आहे की मला हे मिळवायचंय. पण ज्या वेळेला मी एका कॉस्मिक माइंडचा भाग होतो की मी हा सेपरेट नाहीच आहे त्या निसर्गापेक्षा, अशी ज्या वेळेला माझी अनुभूती होते त्यावेळेला निसर्गातली कुठलीही गोष्ट मिळवण्याचं सामर्थ्य माझ्याकडे असतं. मग तुम्हाला काही मागावं लागणार नाही, तुमच्या मनात विचार आला की ती गोष्ट तुम्हाला मिळते. हे या 6व्या अध्यायातलं मी काय म्हणतो तुम्हाला फायदा सांगतोय तुमचा. तुम्ही काय करू शकता ह्याचा उपयोग करून भौतिक जगातला. कसा करायचा तो तुमचा भाग आहे. रिसर्च करा, अभ्यास करा, वाचा, अनुभव घ्या, जसं काही जमेल. स्वतःला आपण जर स्वतंत्र मानलं, संघर्ष आहे. स्वतःला एकरूप मानलं, लाटेवर स्वार होऊन अनुभव नाही. म्हणून आपण असं म्हणतो की जिथे सामूहिक प्रार्थना केली जाते, एकापेक्षा अधिक लोक एकत्र येऊन ज्याला एकाच भावनेनं त्या देवाकडे, ईश्वराकडे काहीतरी म्हणतात किंवा त्याची स्तुती करतात, मागतात, जे काय असेल ते, ती अधिक शीघ्र फलदायी ठरते. वाय? कारण ते जे उपस्थित सगळे जण असतात हे स्वतंत्र कोणीच विचार करत नाहीत. हे सगळे जण मिळून एकच विचार करत असतात. 100 जण मिळून एकाच देवाचा विचार करतायत. म्हणजे ते कॉस्मिक माइंड तयार होतं. पण गंमत काय, हीच माणसं त्या वातावरणातनं बाहेर आली की वेगळी बघायला लागतात. म्हणजे 10 लोक एका आरतीला उपस्थित राहिलेत, शांतपणे छानपैकी मस्त आरती म्हणतायत, त्याला एकदम शांत वाटतात. तीच आरती संपल्यानंतर तीच माणसं इतक्या विरुद्ध वागतात की आपण म्हणतो अरे बापरे, आता तर देवाची आरती म्हणली नाही, असं का वागतोय? कारण तो आता स्वतंत्र विचार करायला लागला, जे की आता काही मिनिटापूर्वी तो एका कॉस्मिक माइंडचा भाग होता. म्हणून ज्या ठिकाणी एकाच उद्देशाने लोक जेव्हा एकत्रित होतात, संघ शक्ती ज्याला म्हणतात, एकत्रित स्वरूपातली जेव्हा ती शक्ती निर्माण होते, आणि हीच गोष्ट अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीमध्ये सांगितली आहे. सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्य करवावहे. एकत्रित येऊन जेव्हा तुम्ही एखादी कृती करतात ते सक्सेसफुलच होते. कारण सगळे त्या निसर्गाचा पार्ट होतात. हे विसरून जातात स्वतःची आयडेंटिटी. आपण ज्याला टीम वर्क असं म्हणतो ना, की जेव्हा 5 लोकांची, 10 लोकांची, व्हॉटएव्हर काय असेल, ते टीम एकाच उद्देशासाठी जेव्हा काम करते तेव्हा सक्सेस रेट जास्ती असतो. पण तेच तुम्ही 5 लोकांना 5 वेगवेगळी कामं द्या आणि एक काम करायला लावा, त्याच्यामध्ये फेल्युअर येण्याचे चान्सेस जास्ती असतात. सो विचारधारा ही एकरूप झाली, यशाची शक्यता ही अधिक वाढत जाते. आणि ही भावना सातत्याने एकत्रित ठेवायची. आपण मागच्या वेळेला हा विचार केला होता बघा, वारी, यात्रा, प्रदक्षिणा, ह्या असे सगळे भारतामध्ये का बरं प्रॅक्टिसेस आहेत? कारण हे सगळे वारीला जाणारे जी काही लाखो लोक जातात, एकाच विचाराने जातात, पांडुरंगाचं दर्शन. ही सामूहिक मन जे तयार होतं त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे
उद्या जर सगळ्या ह्या वारकऱ्यांनी म्हटलं की देवा आम्ही वारीला चाललेलो आहे, तू पाऊस थोडा जास्ती पाड, 100% तिथं पाऊस पडणार. कारण ह्या सामूहिक मनामध्ये निसर्गावरती नियंत्रण मिळवण्याची ताकद आहे. पण आपल्या संतांनी इतकं छान केलंय की आपली मनं अशी शुद्ध करून ठेवतात की ते म्हणतात जाऊ दे ना, निसर्ग जसा आहे तसा आहे, आपल्याला फक्त ते भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. सो एका सात्विक भावनेमधून ते घेऊन जातात. तेच इतर सगळ्या यात्रा, सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पण जेव्हा पर्यटन सुरू होतं त्याला काय होतं, सगळ्यांचे विचार वेगवेगळे आहेत. कोणाला फोटो काढायचे, कोणाचा उद्देश वेगळा आहे, कोणाचा आणखीन तिसराच उद्देश वेगळा आहे. काहीही निर्माण होत नाही त्यातनं. केवळ ती एक गर्दी असते. म्हणून भारतीय उपासना पद्धत जी आहे, भारतीय अध्यात्मशास्त्र जे आहे, हे का ग्रेट आहे, कारण त्याच्यामध्ये सत्य आहे. पण ते सत्य जाणून न जे घेता जेव्हा ती कृती केली जाते त्याला ती केवळ शारीरिक कृती एवढीच घडते. एक कार्यक्रम होईल, एक उपक्रम होईल, याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काहीही निर्माण होत नाही. म्हणून हा जो ह्याचा अथर्वशीर्षाचा जो श्लोक आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते ज्याला तुम्ही एखादं सामूहिक कार्य करत असता, एखादी संघटना चालवत असता, त्यावेळेला त्याच्यामध्ये हा विचार पेरावा लागतो की सगळेच कसे एका भावनेनं, एका उद्दिष्टासाठी कार्य करतील. कारण इथं प्रत्येकाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत. या सगळ्यांना एकत्रित एकाच उद्देशासाठी आणायचंय आणि हे चॅलेंज असतं. ज्यावेळेला ते घडायला लागतं त्यावेळेला तो प्रवास, तो संघर्ष सोपा होत जातो. बाहेरून तुम्हाला तो संघर्ष वाटेल, पण आतून तो माणूस तो एन्जॉय करत असतो, आनंद घेत असतो. आणि मग ह्या सगळ्यातनं साधतं काय, तर मग ज्यावेळेला आपण फलश्रुतीची सांगता करतो त्याला म्हणतो ओम शांती शांती शांती. हे आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये 3 वेळाला शांती 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 म्हणले. तर हे 3 वेळा का, बरेच दृष्टिकोन आहेत, पण मूलतः अल्टिमेट गोल काय, शांती शांती शांती, पीस पीस पीस. कारण ही शांतता हेच तर ईश्वराचं स्वरूप आहे. ईश्वर अशांत असेल तर कसं चालेल आपलं. ईश्वर शांत आहे, प्रेममय आहे, करुणामय आहे, आनंदमय आहे. हे सगळी त्याची गुणवर्णन आहे. शेवट जाता आता 2 मिनिटं फक्त एवढंच सांगेल, आपण गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत. आपण आपल्या गुरुंकडे कशासाठी जायचं, त्यांनी जे त्यांच्या आयुष्यात अचीव्ह केलंय ते आपल्यालाही साधता यावं, त्याच्यासाठीचा गायडन्स घेण्यासाठी त्यांच्याकडे जावं. त्यांनी किती ग्रेट अचीव्ह केलं म्हणून त्यांची कौतुक करायला आपण गेलो तर ते आपल्याला वेड्यात काढतील. एखादा शिक्षक खूप स्कॉलर आहे, खूप त्यांनी संघर्ष करून कुठल्या कुठल्या परीक्षा पास होऊन खूप मोठं पद मिळवलंय. त्याचे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांनी जर त्यांना म्हणलं सर तुम्ही किती छान आहे, तुम्ही असले भारी, तुम्ही तसले भारी, एकदा झालं, 2दा झालं, तिसऱ्यांदा शिक्षक काय म्हणेल, माझ्यासारखा अभ्यास पण कर. माझ्यासारखा अभ्यास जर केलास तर मी जे अचीव्ह केले ते पण तुला मिळेल. हे असं नाही, अनटच नाही आहे की त्याला तू स्पर्शच करू शकत नाही. मग त्या शिक्षकाकडे विद्यार्थ्यांनी काय यावं अशी शिक्षकाची अपेक्षा असते की बाबा रे मी जे आयुष्यात कमावलंय ते तुला पण मिळावं म्हणून मी हा सगळा प्रयत्न करतोय. पण मी जर नुसतं त्याचं कौतुक करत बसलो, वा किती छान, वा किती छान, थोडा वेळ ते शिक्षक सहन करेल, नंतर काय म्हणेल, जाऊन दे याला काही शिकायची इच्छाच नाहीये, याला काही सांगून उपयोग नाही, हा आला ना ऐकून घ्यायचं सोडून द्यायचं. आणि हा दुसरं काहीच करत नाही, फक्त कौतुक करत बसतो. मी त्याला म्हणलं की अरे माझ्यासारखा जर अभ्यास कर, नाही नाही सर तुम्ही किती गारी, तुमच्यासारखं मला जमणारच नाही, मी काहीच करत नाही. काय होईल सांगा बरं. असा विद्यार्थी शिक्षकाला आवडेल ए वाला की जो फक्त कौतुक करतो, का बी वाला आवडेल की जो शिक्षक सांगतोय तसा अभ्यास करेल आणि तसं यश संपादन करण्याचा प्रयत्न करेल. कुठला विद्यार्थी शिक्षकाला आवडेल सांगा बरं, ए का बी. अरे वा, बी बी, व्हेरी गुड. आता एक आई वडील आपल्या मुलाला सांगतायत की अरे तू असं कर तसं कर, आम्ही जे आयुष्यात करू शकलो नाही ते तुझ्या आयुष्यात तू कर, आमच्यापेक्षा मोठा हो, अशी प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते.
पण ते न करता तो मुलगा म्हणला, वा वा आई बाबा तुम्ही किती ग्रेट आहात, तुमच्यासारखे कोणीच नाही, रोज तुमचे पाय दूध बसतो. काय म्हणतील आई वडील? पाय धुतोच चांगली गोष्ट आहे, कर्तृत्व का जगाजो ना. शाळेतला विद्यार्थी पहिली झालं, दुसरी झालं, तिसरी झालं, चौथी झालं, पाचवी झालं. आता पाचवी नंतर तो विद्यार्थी म्हटला, सर तुम्ही मला खूप आवडता, आता मी 6वीत जातच नाही, दरवर्षी मी 5वीतच राहणार. 5 वर्ष झाले अजून तो 5वीतच आहे. खरंच त्या शाळेला, त्या शिक्षकांना, त्या मुलाचा अभिमान वाटेल, वा काय विद्यार्थी आहे, सरांवर काय प्रेम करतो, 5वीच्या पुढेच जायला तयार नाही, हा फक्त याच वर्गात राहायचं म्हणतोय. आवडेल तो विद्यार्थी त्या शिक्षकांना किंवा शाळेला? मग आपण आपल्या गुरूंकडे काय करतोय बघा बरं. काही नाही, आपण रोज फक्त त्यांचे गुणगान गातो. सर तुम्ही लय ग्रेट, सर तुमच्यासारखं कोणीच नाही. पण अरे माझ्यासारखं अचीव्ह करणार नाही, नाही सॉरी सर, ते तुम्हीच करायचं, मी नाही करणार. कशी गुरुपौर्णिमा होणार आपली? गुरुपौर्णिमा हा जरी एका दिवसाचा उत्सव आपण साजरा करत असू किंवा एका दिवसाचा गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आपण मानतो, हे सिम्बॉलिक आहे. 365 दिवस गुरु आपल्या मनामध्ये पाहिजे, आणि त्यांनी दिलेले शिकवण म्हणजे गुरु आहे. स्वतः द्रोणाचार्यांनी ज्यांना शिकवलं अशा सगळ्यांपेक्षा ग्रेट एकलव्य ठरला, याने फक्त गुरूंची स्थापना केली, मनोमन भावना केली की गुरुच मला शिकवतायत, आणि शिकत गेला, आणि तो अर्जुनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ झाला. त्यामुळे गुरुची महती ही कशात असते तुम्ही शोधा. शरीरामध्ये का शरीराच्या पलीकडे? जर म्हणजे शरीराच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आपल्या गुरूंनी, आपण आध्यात्मिक विचार करतो त्या दृष्टिकोनातनं बघा, खूप चांगलं शरीर कमावलं, खूप चांगली वाणी कमावली, खूप चांगलं सौंदर्य कमावलं, तर खरंच आपण त्यांना गुरु म्हणावं का? कारण हे सगळं नश्वर आहे. आफ्टर वन टाइम हे सगळं हळूहळू संपत जाणार आहे. मग त्यांच्याकडे असं काहीतरी असलं पाहिजे जे कधीच न संपणार आहे, आणि ते आपल्याला मिळवण्यासाठी आपण जर धडपड करायला लागलो की गुरुदेवा मला हे पाहिजे जे तुमच्याकडे आहे, तुम्ही काय म्हणाल ते मी करायला तयार आहे, ते गुरु म्हणतील एक काम कर, स्पेशल बॅचला ये, तू इथे येऊ नको, कारण तुझ्यामध्ये जी उत्सुकता आहे ती मला फार भावती आहे, पण ह्या गर्दीत राहू नको, तू इकडे वेगळ्या वाटेला ये, वेगळ्या बॅचला ये, मी तुला सेपरेट शिकवतो, तुझ्यामधलं टॅलेंट जे आहे त्याच्यासाठी मी तुला नक्की हेल्प करेल. वागेल ना असा शिक्षक? का झिडकारून देईल, नाही नाही सगळ्यांच्या बॅचमध्ये द्यायचं, सगळ्यांना जसं सांगतो तसंच करायचं? कारण गुरुला माहिती आहे ना खरा विद्यार्थी कोण असतो. विद्यार्थ्याला ओरडून सांगावं लागत नाही, सर मीच तुमचा लाडका, मीच तुमचा लाडका. नॉट नेसेसरी. त्याला माहिती आहे लाडका म्हणजे मागं पुढं करणारा लाडका नसतो. बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात असं, जर तुमची मुलं, तुमचे विद्यार्थी, किंवा तुम्ही जिथे ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुमचे खाली काम करणारे कर्मचारी, हे नुसतेच तुमच्या मागे पुढे शेपूट हलवत असतील, काम काहीच करत नाहीत, अभ्यास काहीच करत नाहीत, पण सारखं तुमच्या मागे पुढे मागे पुढे मागे पुढे, सर तुमची बॅग उचलतो, मॅडम तुमची बॅग उचलतो, तुम्हाला घरी सोडायला येऊ का, तुम्हाला तुम्ही कंटाळाल, आता त्यापेक्षा काम कर ना. हे गुरुपौर्णिमेला साधता येईल का बघा, की आपल्या गुरुकडे काय आहे, त्याला आपल्याला काय द्यायचं आहे, आणि ते मिळवण्यासाठी मला काही धडपड करता येईल का? कारण अल्टिमेटली प्रत्येक गुरुला तेच हवं असतं की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्हावा. कुठल्याही गुरुला अजिबात कॉम्प्लेक्स येत नाही जर त्याचा विद्यार्थी त्याच्यापेक्षा ग्रेट झाला तर. शाळेतले शिक्षक, कॉलेजमधले शिक्षक हे कितीतरी विद्यार्थ्यांना घडवतात, आणि कितीतरी त्यातले विद्यार्थी मोठे होतात, मोठमोठ्या पदांवर जातात. त्यातले एकही शिक्षकाला असं वाईट वाटत नाही, काय राव मी इतकी वर्ष मीच ह्या मुलांना शिकवलं, अजून मी ह्याच शाळेत आहे, मी ह्याच कॉलेजमध्ये, इतकुसा पगार मी घेतो, पण माझा विद्यार्थी बघा कुठल्या कुठे पोहोचला, म्हणून त्यांना वाईट कधीच वाटत नाही, अभिमान वाटतो. त्यालाच तर शिक्षक किंवा गुरु म्हणतात.
जर त्याला वाईट वाटत असेल, काय उपयोग, मी एवढं शिकून ती मुलं मोठी झाली, मी इथंच राहिलो, तर तो गुरुच नव्हे, हाडाचा. बघा पटतंय का? पटत असेल तर वाय लिहा, नसेल तर नाही लिहा. असा सगळा भाग आहे. आसन सिद्धता करायला लागा, प्रयत्नाने सुरुवात करा. संघर्ष मोठा आहे, घाबरून जाऊ नका. तो भगवंत आणि सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत. एक एक पाऊल हळूहळू हळूहळू आपल्याला पुढे टाकत राहायचं आहे. सो आजचं सत्र आपण इथेच थांबूया. 1 ऑगस्टला म्हणजे पुढच्या शनिवारी